22 जानेवारीला देशामध्ये प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा रंगेल आणि त्यानंतर एकंदरीत देशातलं वातावरण बदलून जाईल। परंतु माझ्यासोबत जे आमदार आहेत प्रताप सरनाईक शिवसेनेचे, त्यांची अशी मागणी आहे की 22 जानेवारीला ज्या दिवशी हा उद्घाटन सोहळा रंगेल त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, अशी मागणी ते करतात। ही मागणी करण्यामागचा आपला काय उद्देश आहे? प्रमुख आता सभागृहामध्ये ही मी मागणी केली आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सुद्धा चर्चा केली की सुप्रीम कोर्टाने काही डायरेक्टिव्स दिलेले आहेत की प्रत्येक राज्यामध्ये किती सुट्ट्या जाहीर कराव्यात आणि त्या माध्यमातून ह्या वर्षीच्या सुट्ट्या तर सगळ्या संपलेल्या आहेत, परंतु 22 जानेवारी म्हणजे वर्षाची सुरुवातच होते। तर मी एक विनंती केलेली आहे की गेल्या 500 वर्षाचा इतिहास मोडीत काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्री प्रभू रामचंद्राच्या अयोध्यामधील मंदिराची स्थापना होणार आहे आणि त्यावेळेस देशभरातून विदेशातून सुद्धा अनेक रामभक्त अयोध्येमध्ये जाणार आहेत। अनेक माझे जे रामभक्त पदाधिकारी आहेत त्यांनी मीरा रोड येथून 300 लोकांचा जत्था जो आहे तो पदयात्रेच्या रूपाने अयोध्येमध्ये पोहोचतोय। अनेक लोक ट्रेननी, बसनी, स्वतःच्या गाडीनी, विमानाने प्रवास करून त्या ठिकाणी पोहोचणार आणि पूर्ण देशामध्ये एक दिवाळीसारखं वातावरण निर्माण होणार आहे। 22 जानेवारी रोजी दूरचित्रवाहिन्यांच्या माध्यमातून लोकांना ते थेट प्रक्षेपण सुद्धा होणार आहे। अशा वेळेस तो जगातला एक अतुलनीय आनंद उपभोग घेण्याकरता राम भक्त किंवा समस्त हिंदुत्ववादी जी जनता आहे त्यांना वेळ मिळावे ह्यासाठी ज्या सार्वजनिक सुट्ट्या आहेत त्यातील एक सुट्टी रद्द करून 22 जानेवारी रोजी महाराष्ट्र शासनाने सुट्टी जाहीर करावी, अशी मी विनंती मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना केलेली आहे आणि मला खात्री आहे की माझ्या मागणीचा विचार करून 22 जानेवारीला ही शासकीय सुट्टी जाहीर करतील। नाईक साहेब, आपण दहीहंडीच्या दिवशी देखील सार्वजनिक सुट्टीची मागणी करतात, आता देखील तुम्ही ही मागणी करतायत, काय वाटतं ही मागणी मान्य होईल महाराष्ट्रामध्ये? या मागणीला तुमच्या विरोधही होऊ शकतो? नाही, विरोध झाला तरी चालेल। जे रामभक्त किंवा अयोध्या मध्ये जे मंदिर बनत आहे त्या मंदिराला जर एवढं हृदयामध्ये साठवणारा क्षण जर ज्या लोकांना अनुभवायचा नाहीये त्या लोकांनी विरोध करावा। आणि राहिला दहीहंडीचा विषय किंवा इतर अनेक सुट्ट्या, मी हेच सांगितलं ही सुट्टी फक्त ह्या वर्षी जाहीर करावी, दरवर्षी ही सुट्टी आम्ही मागत नाहीये। आणि ज्या सुट्ट्या काय राज्य शासनाने जाहीर केलेल्या त्यापैकी एखादी सुट्टी रद्द करून नवीन सुट्टी द्या असं मी म्हणालेलोच नाहीये। ज्या सुट्ट्या दिलेल्या आहेत त्यापैकी एखादी सुट्टी रद्द करून ही 22 जानेवारीला ह्याच वर्षात ही सुट्टी द्यावी अशी विनंती केली आहे आणि ती विनंती मान्य करायला काही हरकत नाही असं मला वाटतं। मान्य होते, कारण जर ही विनंती मान्य झाली तर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार मोठ्या थाटामाटात हा राम जल्लोष आहे, मंदिराचा उद्घाटन सोहळा आहे तो आनंदाने साजरा करताना दिसेल आणि त्यावरनं देखील मोठ्या प्रमाणात राजकारण रंगू शकेल। कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह वैभव परब, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।